नमस्कार. आपण पाहत आहात अन्नदाता शेतकरी न्यूज. नाशिकमधून एक अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या मातीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा आणि अध्यात्माचा बुरखा पांघरणारा अशोक खरात नावाचा हा भोंदू बाबा सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. या नराधमाने केलेल्या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. काय आहे नेमके प्रकरण? सविस्तर पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. अध्यात्माच्या नावाखाली वासनेचा बाजार. ज्या नाशिकच्या भूमीला संतांचा वारसा आहे, तिथेच या अशोक खरातने श्रद्धेचा बाजार मांडला होता. सिन्नरच्या मिरगावमध्ये शिवनिका संस्थान स्थापन करून हा भोंदू बाबा लोकांच्या अडचणींचा फायदा घेत होता. एका पीडित महिलेने धाडस करून तक्रार दिल्यानंतर या नराधमाचा खरा चेहरा समोर आला आहे. सडतूड प्रश्न आणि महत्त्वाचे मुद्दे. भोंडूगिरीचा कळस. स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या या खरातने समस्या निवारण करण्याच्या नावाखाली महिलांचे शोषण केले. यावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. 58 आक्षेपार्ह व्हिडिओ. पोलिसांना मिळालेल्या पेनड्राईव्हने सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. तब्बल 58 अश्लील व्हिडिओ सापडले असून यात अनेक हाय प्रोफाईल महिला आणि बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा आध्यात्मिक मठ होता की ब्लॅकमेलिंगचा अड्डा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राजकीय वर्धहस्त कुणाचा? या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा या भोंदू बाबाची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. जर महिलांचे रक्षण करणाऱ्याच अशा भोंदूंच्या पाया पडत असतील तर सामान्य महिलांनी न्याय कोणाकडे मागायचा? 5 कोटींची खंडणी. हा केवळ बलात्काराचा गुन्हा नाही, तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्यापर्यंत या खरातची मजल गेली होती. अन्नदाता शेतकरी न्यूजचा सवाल. आमचा सवाल थेट आहे. अशा नराधमांना राजकीय पाठबळ देणारे चेहरे समोर येणार का? SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तपास तर सुरू झाला आहे, पण या प्रकरणातील बडे मासे वाचवले जाणार की त्यांनाही तुरुंगाची हवा दाखवली जाणार? शेतकरी बांधवांनो आणि माता भगिनींनो, अशा कोणत्याही भोंदू बाबांच्या थापांना बळी पडू नका. संकट काळात विज्ञानाची आणि कायद्याची साथ घ्या. श्रद्धेच्या नावाखाली आपली फसवणूक होऊ देऊ नका. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पाहत रहा महाराष्ट्राचा आवाज, अन्नदाता शेतकरी न्यूज.